नमस्कार. आज आपण आहोत खुशबू ढाबा कराड, म्हणजे कराड पाटण रोडच्या खुशबू ढाब्यावर आपण आहोत. आणि आपल्यासाठी म्हणजे माझे मित्र कोण आलेत मी तुम्हाला नक्की दाखवतो. तर आपले आहेत सगळ्यांचे मुंबईचे दिल की धडकन अमोल कांबळे सर. सर 2 मिनिटं. नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मी आपला डान्सिंग कॉप. आज मी आलो होतो पाटण रोड कराड येथे मोरे बंधू यांच्या खुशबू ढाब्यावरती. आणि सर्वप्रथम मी आभार मानू इच्छितो की आमचे वासू पाटील दादा यांनी माझं जे आज इकडे येऊन सन्मान केलेला आहे त्याबद्दल दादा सर्वप्रथम खूप खूप आभार तुमचे. आणि या ढाब्याचं विशेष महत्त्व असं मटण रस्सा, भाकरी आणि जो त्यांचा जो खुशबू असा दार असा जो राईस आहे ते खाऊन माझं मन अगदी तृप्त झालेलं आहे दादा. आणि तुम्ही मित्रांनो या ढाब्यावर नक्की विजिट करा एकदा, आणि तुमचं मनही तृप्त होईल असं हे या ठिकाणचं जेवण आहे. तर हा सगळा सन्मान दिल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. खुशबू ढाबा, वासू दादा आणि आमचे खास रोहित चव्हाण सर. नाही खरंच दादांना मी सांगत होतो या या या, कधी योग जुळून येत नव्हता खरं, पण आज आला. आणि बघताच जे काय आपल्याला बोललेले आहेत ते कळालं, तुमच्यापर्यंत पोहोचलेलंच आहे. कसं वाटलं तुम्हाला जेवण? खूप खूप आनंद झाला, खूप छान वाटलं, मला खूप छान वाटलं. काय पाहिजे अजून? तर सर्वांनी कधीही तुम्हाला यायचं असेल तर पाहुणचार आणि मैत्री टिकवायचं ठिकाण म्हणजे खुशबू ढाबा. कराडचं मैत्री टिकवण्याचं ठिकाण म्हणतो आम्ही. माझे कुठलेही मित्र म्हणजे मुंबईचे असू दे, पुण्याचे असू दे, कोल्हापूरचे असू दे, महाराष्ट्रातले कुठलेही मित्र असले तरी मैत्री जमवण्याचं ठिकाण म्हणजे माझं मोरे बंधू यांचं हॉटेल खुशबू ढाबा. तुम्ही नक्की या. आणि सर तुम्ही पुन्हा कधी येणार आहात? मी लवकरच नक्की येईन, कारण मी साताऱ्याचा आहे आणि मी नक्की म्हणजे आवर्जून या ठिकाणी भेट द्यायला मी सहपरिवार येणार आहे. आणि सांगायचं तुम्हाला म्हणजे हे आपल्याच भागातील आहेत, जरी मुंबईचे असले तरी आपल्याच भागातील ढेबेवाडीचे मंदरुळ कोळेचे हे आपले कांबळे साहेब आहेत. आणि नक्कीच मुंबईला त्यांनी वेळ लावलेला आहे, असंच त्यांनी वेळ पुन्हा महाराष्ट्राला आणि आपल्या सातारा जिल्ह्याला पण द्यावं. आपल्या सातारा जिल्ह्याच्या एका कलाकारासाठी मी खरंच खुशबू परिवाराच्याकडून आणि रोहितच्या फॅनकडून, माझ्या फॅनकडून मी त्यांना, सर तुम्हाला भावी आयुष्यामध्ये तुम्हाला असंच यश मिळावं यासाठी शुभेच्छा आमच्याकडून. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद दादा.